मुलांनो, झटपट मराठी वाचन या मालिकेअंतर्गत आज आपण श, न्य, अ, ॲ, ऑ, अन, आहा या अक्षरगट क्रमांक 9 ची आज माहिती ओळख पाहणार आहोत. पण त्या अगोदर सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की एज्युटेक फॉर यू या यूट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलचे बटन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करावे. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, आज आपण अक्षर गट क्रमांक 9 मधील ॲ या अक्षराची ओळख, वाचन व लेखन सराव करणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक सूचना की आपण जी सर्व चित्र पाहणार आहोत या चित्रांची नावही तुम्हाला इंग्रजी सांगायची आहे. चला तर सुरू करूया. मुलांनो, हे कशा चित्र आहे? ऍपल, अगदी बरोबर. हे चित्र कशाचे आहे? कोणत्या फळाचे आहे? ॲव्होकाडो, अगदी बरोबर. हे चित्र कशाचे आहे? अँट, अगदी बरोबर. मुलांनो, आताच आपण ही जी 3 चित्र पाहिली या 3 चित्राची आता नावं आपण पाहूया. म्हणा माझ्यासोबत. ऍपल, ॲव्होकाडो, अँट, अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण 3 चित्र नावे पाहिली यांचा आता पुन्हा एकदा सराव करूया. म्हणा माझ्यासोबत. ऍपल, ॲव्होकाडो, अँट, अगदी बरोबर. मुलांनो, ही जी आपण 3 चित्र आणि नावे पाहिली या 3 चित्र आणि नावामध्ये एक अक्षर समान आहे, सारखं किंवा एक ध्वनी सारखा आहे. कोणता आहे तो सांगा बरं पाहू. अगदी बरोबर, तो आहे ॲ. आणि तो कसा दिसतो ते आता आपण बघूया. तो दिसतो असा. काय म्हणायचं बरं याला? ॲ. म्हणा सर्वांनी, ॲ. अगदी बरोबर. मुलांनो, या ॲचा पुन्हा एकदा आणखी सराव करूया. म्हणा माझ्यासोबत. ॲ, ॲपल, ॲ, ॲव्होकाडो, ॲ, अँट, अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण ॲची चित्र नावे पाहिली, त्याचा सराव केलेला आहे. आता आपण ॲ ची काही शब्द बघूया. या शब्दामध्ये आपण ॲची ओळख करून घेऊया. मुलांनो, ही ॲची काही शब्द येतं. यामध्ये ॲ हा कुठे ना कुठे दडलेला आहे, लपलेला आहे. ते आपल्याला शोधून त्याला गोल करायचं आहे. चला तर करा पाहूया. बघा, पहिला शब्द आहे ॲज. ॲज या शब्दामध्ये ॲ हा आपल्याला ओळखून त्याला गोल करायचंय या पद्धतीनं. त्यानंतर दुसरा शब्द आहे ॲट. ॲट या शब्दामध्ये ॲला ओळखून गोल करूया या पद्धतीनं. आणि उर्वरित जे शिल्लक शब्द आहेत मुलांनो, हे तुम्हाला गोल करायची आहे. चला तर करावर पाहू. तुम्ही पण याच पद्धतीनं सर्व शब्द ही गोल केले असेल. मुलांनो, आपल्याला इथपर्यंत न थांबता ॲचे लेखन कसे करायचे तेही सुद्धा आपण बघूया. प्रथम ॲचे लेखन करत असताना एक अर्ध गोल काढायचा आहे असा. त्यानंतर या अर्ध गोलाला खालून दुसरा एक अर्ध गोल काढायचा आहे या पद्धतीनं. त्यानंतर या अर्ध गोलाला मागच्या दिशेनं एक आडवी रेष काढायची आहे. त्यानंतर वरून खालीपर्यंत आडव्या रेषेला एक उभी रेष काढायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर डोक्यावर आडवी रेष काढायची विसरायचं नाही बरं का, अशी. आणि त्यानंतर शेवटची म्हणजे एक अ वर अर्धचंद्र काढायचा असा. हा काय तयार झाला मुलांनो? ॲ. म्हणा सर्वांनी, ॲ. अगदी बरोबर. मुलांनो, आज आपण ॲची चित्र, शब्द, त्यांची ॲची ओळख करून घेतली. नंतर ॲला ओळखून आपण गोल सुद्धा हे केलं आणि त्यानंतर ॲचे लेखन कसे करायचे हे सुद्धा पाहिलेले आहे. धन्यवाद.
कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करावे. तसेच नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर एज्युटेक फॉर यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.